वाघ पिंजऱ्यात जरी असला तरी वाघ हा वाघच असतो। वाघ हा स्वतःची वृत्ती किंवा प्रवृत्ती किंवा त्याचं नेचर जे अग्रेसिव्ह नेचर असतं ते कधी सोडत नाही। नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की मी महाराष्ट्राच्या टूरवरती होतो। महाराष्ट्रामध्ये मी 2-3 दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरलो आणि तिथून काय लोकांचं ओपिनियन आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर आजचा व्हिडिओ आपला आहे नरेंद्र मोदी हे खरंच कमजोर झालेत का, आणि नितीश आणि नायडू हे जे ट्रिपल एन सरकार होतं, नितीश नायडू आणि नरेंद्र मोदी, त्या ट्रिपल एन म्हणजे नितीश आणि नायडू हे खरंच मोदीला प्रेशराइज करू शकतील का, किंवा आतापर्यंत ज्या काही घटना झाल्यात त्याच्यातून मोदी हे कमजोर पडले असं दिसलंय का, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। पण व्हिडिओकडे जाण्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, नितीश कुमार आणि नायडू यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे। चंद्रबाबू नायडू हे बीजेपीला कितीतरी वेळा सोडून गेलेत आणि कितीतरी वेळा बीजेपी सोबत येऊन त्यांनी सरकार बनवली। फक्त त्यांची खासियत एक आहे, जेव्हा ते बीजेपीला सोडून जातात तेव्हा सरकारमधून बाहेर जातात किंवा त्यांचा पराभव होतो, आणि जेव्हा बीजेपी सोबत येऊन परत निवडणूक लढतात तेव्हा त्यांचा धणधणीत विजय होतो। त्यामुळे त्यांचा माहिती नाही नेमकी वृत्ती कशी आहे, बट यस, चंद्रबाबू नायडू हे त्यांच्याबद्दलची जी शाश्वतता आहे ती स्केप्टिकल समजलं जाते, किंवा ते केव्हाही बीजेपीला सोडून दुसरीकडे जाऊ शकतात किंवा दुसरीकडे जम घेऊ शकतात, याची लोकांमध्ये नेहमी आशा राहते की बाबा जसे इंडिया आघाडीला आशा आहे की हे दोघं सोडून जातील आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार पडेल। तसे नितीश कुमार तर बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमारला पलटू चाचा याच नावाने संबोधलं जातं, कारण की कितीतरी वेळा त्यांनी बीजेपी सोबत निवडणूक लढली, त्यानंतर आरजेडी सोबत गेले, आरजेडी सोबत निवडणूक लढली, त्यानंतर बीजेपी सोबत आले आणि आता ते 1 वर्षापासून बीजेपी सोबत आहेत। तर ते बीजेपी सोबत किती वर्ष राहतील हे अजून आपल्याला माहिती नाही। त्यामुळे नरेंद्र मोदी हे खरंच कमजोर पडलेत का, असे कोणते मुद्दे जे आपल्याला दाखवतात की नरेंद्र मोदी कमजोर पडलेत किंवा नरेंद्र मोदी कमजोर नाही, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, तुम्ही जर मला मदत करू शकत असाल किंवा तुमची मदत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जॉईन बटन सुद्धा घेऊ शकता। तर मित्रांनो, आजच्या टॉपिककडे वळू। मित्रांनो, अशा काही घटना तुम्हाला सांगतो ज्याच्यातून माहिती पडेल की नरेंद्र मोदी हे कमजोर पडले नाही आणि नरेंद्र मोदी हे कधी कमजोर पडणार सुद्धा नाही। पहिला मुद्दा, जेव्हा 240 या बीजेपीच्या सीट्स आल्या तेव्हा सगळ्यात पहिला पत्ता जो बीजेपीने फेकला, जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 जून या दिवशी काय झालं, तर बीजेपीने सांगितलं की तुम्ही जाऊ शकता विरोधी पक्षाकडे आणि त्यांच्यासोबत जाऊन सरकार मिळू शकता। तिथे सुद्धा नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी बीजेपीच्या मागे ठाम उभे राहण्याचा संकल्प दाखवला आणि नरेंद्र मोदी हे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले। पण त्याच्यानंतर बीजेपीला आवर घालण्यासाठी किंवा बीजेपीवर चेक ठेवण्यासाठी चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार हे स्पीकर ऑफ लोकसभा हे पद मागतील। बीजेपीकडून मोठमोठ्या पदांची अपेक्षा ठेवली जाईल, जसं की डिफेन्स मिनिस्ट्री पद असेल, फायनान्स मिनिस्ट्री असेल, फॉरेन मिनिस्ट्री असेल किंवा होम मिनिस्ट्री असेल, ज्याला फॅब 4 ह्या मिनिस्ट्री म्हणल्या जातात। त्या प्रकारच्या मिनिस्ट्री ह्या बीजेपीला त्यांच्या हातातून सोडावं लागेल आणि मोठ्या प्रमाणावरती हे जे ज्याला हेवीवेट मंत्रालय म्हणतात ते हेवीवेट मंत्रालय हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना द्यावं लागेल। पण तशा प्रकारची कोणतीही घटना झाली नाही मित्रांनो। तुम्ही जर 2019चं मंत्रिमंडळ बघितलं आणि 2024चं मंत्रिमंडळ बघितलं तर तुम्हाला दोघांमध्ये साम्य खूप मोठ्या प्रमाणावरती दिसेल। ते साम्य म्हणजे असं की एक स्टॅबिलिटी आणि कंटिन्युटी ही या सरकारमध्ये तुम्हाला दिसेल। म्हणजेच अमित शहा हे तेव्हा 2019ला सुद्धा होम मिनिस्टर होते, ते आता सुद्धा होम मिनिस्टर आहेत। निर्मला सीतारामन ह्या तेव्हा सुद्धा फायनान्स मिनिस्टर होत्या, आता सुद्धा फायनान्स मिनिस्टर आहेत। एस जयशंकर जे विदेश मंत्री तेव्हा 2019 मध्ये सुद्धा विदेश मंत्री होते आणि 2024च्या निवडणुकीनंतर सुद्धा विदेश मंत्री आहेत। रेल्वे मिनिस्टर अश्विनी जयशंकर होते, तेच रेल्वे मिनिस्टर आता आहेत। फक्त चंद्रबाबू नायडू यांना हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री ही देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, द्यावं पण लागतं, जेव्हा तुम्ही कोएलिशन मध्ये सरकार बनवता तेव्हा कोएलिशन पार्टनर्सला सुद्धा काही चांगल्या मिनिस्ट्री तुम्हाला द्यावं लागतात। पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही प्रकारची मोठी मिनिस्ट्री किंवा कुठल्याही प्रकारची हेवीवेट डिमांड ही जे अलायन्स पार्टनर होते त्यांची पूर्ण करण्यात आलेली नाही आहे। त्यानंतर सगळ्यात मोठी होती की चला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी बीजेपीची हित बाजू ऐकून घेतली की चला बाबा, मिनिस्ट्री आम्हाला कमी आणि कमजोर मिळायला चालेल, पण स्पीकर हे पद हे आम्हाला हवं। पण मित्रांनो, सगळ्यात आधी नाव चालू होतं की चंद्रबाबू नायडू हे स्पीकर पद मागतील, जसे की अटल बिहारी वाजपेयी यांच्या गव्हर्नमेंटमध्ये श्री बाल योगी हे स्पीकर होते आणि श्री बाल योगीमुळे कसं एका मताने सरकार तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं पडलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो इतिहास आपल्याला माहिती आहे। पण मित्रांनो, ही बीजेपी तेव्हाची नाही आणि नरेंद्र मोदी हे अटल बिहारी वाजपेयी नाही, हे नक्कीच तुम्हाला मानावं लागेल। तर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचे जे बार्गेनिंग पॉवर होती किंवा विपक्ष, ज्या प्रकारचे महाराष्ट्राचे विश्व प्रवक्ते संजय राऊत सुद्धा टीव्हीवर येऊन म्हणायचे
की नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू हे जर स्पीकरचा उमेदवार उभा करतील तर आम्ही त्यांना सपोर्ट देण्याचा प्रयत्न करू किंवा आम्ही त्यांना सपोर्ट देऊ आणि त्यांचा स्पीकर बनवू, जेणेकरून बीजेपी कोणत्याही प्रकारचं पक्षफोडीचं राजकारण करणार नाही आणि स्वतःची मेजॉरिटी ही भारतामध्ये आणू शकणार नाही। सध्या बीजेपीच्या 240 सीट्स आहेत मित्रांनो, बीजेपीला 32 सीट्स कमी आहेत 272 पासून। तर सगळ्यांना माहिती आहे बीजेपीचा इतिहास की बीजेपी जिथे सरकार बनते तिथे तर बनवतेच, पण जिथे बनत नाहीये तिथे तोडून फोडून कसेही बनवते पण बनवते। तर ही भीती त्याच्या मनात होती। पण ज्या प्रकारे मोदी आणि अमित शहा यांनी चाली खेळ म्हणजे जे त्याला म्हणतात की चेसचे प्लेयर्स, चेसच्या ज्या गोट्या असतात त्या चालवल्या आणि स्पीकर हा स्वतःजवळ ठेवला। स्पीकर सध्या जे 2019 ते 24 या काळामध्ये स्पीकर होते ओम बिर्ला, तो ओम बिर्ला हे यावेळी सुद्धा स्पीकर झाले आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांना सपोर्ट सुद्धा या पार्टीने दिला। इव्हन जेडीयू चे जे त्यागी केसी त्यागी जे नेते आहेत त्यांनी तर सांगितलं की बीजेपी ज्या कॅन्डिडेटला समोर करेल त्या कॅन्डिडेटला आम्ही लोकसभा स्पीकर म्हणून। तसे चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाकडून डिमांड आली होती की हा कॅन्डिडेट जो राहील हा एनडीएचा राहील, त्यांनी बीजेपीचा म्हटलं नाही, पण एक बॅलन्स स्टेटमेंट होता आणि शेवटी ओम बिर्ला यांच्या रूपाने बीजेपीला स्पीकर मिळाला। तर मित्रांनो स्पीकर ही खूप महत्त्वाची पद राहते आणि ते स्पीकर पद महत्त्वाचं का राहतं की कोणतेही पक्ष म्हणजे संसद भवनात कोणत्याही होणाऱ्या गोष्टी ह्या सुप्रीम कोर्टात सुद्धा ऐकल्या जात नाही, कारण की ते स्पेशल ज्युरिस्डिक्शन राहतं लोकसभा स्पीकर यांचा, तो त्यांचा अधिकार राहतो की इथे कोणते निर्णय घ्यायचे, बहुमताची चाचणी असेल ती कशा प्रकारे घडवायची किंवा नो कॉन्फिडन्स मोशन असेल त्याच्यावर कशा प्रकारे वोट घडवून आणायचं, हे सगळे अधिकार हे स्पीकरचे राहतात। त्यामुळे स्पीकर हे पद खूप महत्त्वाचं होतं। तर मित्रांनो दुसरा मुद्दा, त्यानंतर असं वाटलं होतं की ज्यावेळेस बीजेपीचे 240 सीट्स आहेत तर बीजेपी यावेळेस विरोधकांना खूप मोठ्या प्रमाणावरती स्पेस देईल, विरोधकांची गोष्टी खूप ऐकून घेईल आणि बीजेपी आणि नरेंद्र मोदी यावेळेस थोडेसे कमजोर पडतील। पण मित्रांनो तुम्ही जाणवलं असेल की ज्या प्रकारच्या शर्त राहुल गांधी यांनी ठेवल्या होत्या आणि त्या शर्त म्हणजे की तुम्ही स्पीकर कॅन्डिडेट आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, जे कन्व्हेन्शन एक चालत आलंय की स्पीकर कॅन्डिडेट तुमचा आणि डेप्युटी स्पीकर एक याचा राहील। पण मित्रांनो डेप्युटी स्पीकर सुद्धा बीजेपीने दिला नाही आणि स्पीकर पदाची निवडणूक होऊ दिली, ते कन्व्हेन्शन होतं ते तुटी दिलं, लोकांना दाखवून दिलं की संविधानाचे जे ग्वाही देतात ते संविधान विरोधी कसे आहेत हे त्यांनी दाखवून दिलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटेम स्पीकरचा एक कन्व्हेन्शन असतं की जो सगळ्यात सिनियर मेंबर असतो, म्हणजे सिनियर नॉट इन टर्म्स ऑफ एज, सिनियर इन टर्म्स ऑफ हाऊ मेनी टाइम्स ही गॉट सिलेक्टेड और ही गॉट इलेक्टेड फॉर द लोकसभा ओके। सो बीजेपी कडून एक कॅन्डिडेट जे होते जे प्रोटेम स्पीकर बनले ते 7 वेळेस प्रोटेम स्पीकर बनले होते। त्यानंतर जे काँग्रेसकडून होते ते 8 वेळेस कर्नाटकमधनं मेंबर ऑफ पार्लमेंट बनले होते, पण बीजेपीने स्वतःचा प्रोटेम स्पीकर बनवला। कारण की मित्रांनो प्रोटेम स्पीकरच्या सुद्धा पॉवर भरपूर असतात, जेव्हा स्पीकर नसतो तेव्हा प्रोटेम स्पीकरच्या हातामध्ये सगळे अधिकार असतात। त्यामुळे कशा प्रकारे निवडणूक वोटिंग घडवून आणायचं, त्यामुळे किंवा आणि जो डिस्ट्रस्ट या दोन पार्ट्यांमध्ये म्हणजे काँग्रेस आणि बीजेपीमध्ये किंवा विरोधी आणि सत्ताधारी पक्षामध्ये निर्माण झालाय, त्यामुळे जी गॅप बनली आहे त्या गॅपचा फायदा काँग्रेसने उठाव नाही किंवा प्रोटेम स्पीकर जो विरोधी पक्षाचा बनेल त्यांनी उठवाव नाही, त्यासाठी प्रोटेम स्पीकर सुद्धा बीजेपीने स्वतःचा दिला। आणि ज्या प्रकारची विदेश नीती आता सध्या चालू आहे, नरेंद्र मोदी सध्या प्रेसिडेंट पुतीन यांना भेटण्यासाठी रशियामध्ये गेल्या आणि ज्या प्रकारे त्यांचं भव्य वेलकम तिथे झालं त्याच्यावर दिसून पडतं की नरेंद्र मोदी हे कमजोर पडणारे नाहीत। नरेंद्र मोदी हे शेर जरी तुम्ही थोडंसं बांधण्याचा प्रयत्न केला असेल पण शेरचं नेचर किंवा वाघाचं नेचर हे अग्रेसिव्ह असतं, तो कधी तुमचा लचका काढेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही। त्यामुळे हे जे इव्हेंट्स आहे हे दाखवतात की नरेंद्र मोदींना कमजोर पडले आणि नरेंद्र मोदींना कमजोर पडणार। ज्या प्रकारची त्यांनी भाषा लोकसभेमध्ये केली किंवा ज्या प्रकारचं भाषण त्यांनी लोकसभेमध्ये दिलं, तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या मित्रांनो की इकोसिस्टम ही तोडून टाकू। मित्रांनो ही जी इकोसिस्टम काँग्रेसने तयार केली आहे, इकोसिस्टम म्हणजे काय, लोकांना पैसा पुरवणे, त्यांच्या मागे लीगल टीम उभी करणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे लांगूल चालू करणे आणि ज्या फेक अफवा भारताच्या राजकारणामध्ये ह्या पसरवण्यात आल्या आणि त्या लोकांच्या इतक्या हृदयापर्यंत पोहोचल्या की संविधान चेंज होईल, त्यानंतर आरक्षण हटवल्या जाईल आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसने ह्या अफवा लोकांपर्यंत पोहोचवल्या। त्या खटाखट योजना असो, 1 लाख रुपयाची योजना असो, अजून काही असो, तर ह्या योजना अशा प्रकारच्या अफवा भयंकर अफवा लोकांपर्यंत पोहोचवल्या। इव्हन सामान्य माणसाचा सोडा, अमित शहा यांचा व्हिडिओ तेलंगणाचे चीफ मिनिस्टर यांनी शेअर केला, ज्याच्यामध्ये ते बोलले म्हणजे त्यांचा जो मॉर्फ व्हिडिओ बनवला होता की हे जे आरक्षण आहे SC ST आणि OBCचं ते काढून आम्ही टाकू। तर अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा शेअर केले। तर ही इकोसिस्टम सुद्धा तोडू आणि करप्शनवरती झिरो टॉलरन्स नीती ही नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा रेखाटली। तर याच्यावरून लक्षात येतं नरेंद्र मोदी ना कमजोर होते ना कमजोर पडणार। तर मित्रांनो तुमचं मत काय की नरेंद्र मोदी हे खरंच कमजोर पडतील की नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।